अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आणि याच पोकळीचा फायदा घेऊन पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा डाव आखला गेला, तोही थेट दिल्लीतून। मित्रांनो, सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून पक्षांचे काही बडे नेते थेट दिल्लीमध्ये सेटिंग करत होते, पण सुनेत्रा वहिनींनी एक असं पत्र काढलं ज्याने या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली। काय होतं त्या पत्रात, चला सविस्तर जाणून घेऊया। अजितदादा गेल्यानंतर पक्षामध्ये अचानक दोन गट सक्रिय झाले। प्रफुल्ल पटेल, ज्यांचा दिल्लीतला संपर्क दांडगा आहे, त्यांनी पक्षांचं राष्ट्रीय नेतृत्व स्वतःकडे घेण्याचे प्रयत्न पडद्यामागे सुरू केले। पटेलांच्या आणि तटकरे यांच्या दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या भेटीगाठी अचानक वाढल्या। यातून असा मेसेज जात होता की सुनेत्रा पवार यांना फक्त चेहरा म्हणून ठेवायचं आणि पक्षांचा रिमोट कंट्रोल मात्र स्वतःच्या हातामध्ये ठेवायचा। पण सुनेत्रा पवार कच्च्या गुरूच्या चेल्या नाहीत। त्यांना या सगळ्या हालचालींचा सुगावा लागला होता। जेव्हा सुनेत्रा पवार स्वतः दिल्ली दौऱ्यावर गेल्या तेव्हा एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली, ना प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत होते ना सुनील तटकरे। मीडियामध्ये तेव्हाच कुजबूज सुरू झाली होती की राष्ट्रवादीत काहीतरी मोठं शिजतंय। यात सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा पक्षाच्या घटनेत काही बदल करून निवडणूक आयोगाशी परस्पर पत्रव्यवहार करण्यात आला। आणि धक्कादायक बाब म्हणजे याबद्दल सुनेत्रा पवारांना साधी कल्पनाही देण्यात आली नव्हती। जेव्हा ही गोष्ट त्यांच्या कानावर आली तेव्हा 10 मार्च रोजी सुनेत्रा पवारांनी थेट निवडणूक आयोगाला एक कडक पत्र लिहिलं। त्यात त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये बजावलं की अजित पवारांच्या निधनानंतर माझ्या लेखी परवानगीशिवाय पक्षातर्फे झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये। मित्रा, हे पत्र म्हणजे पक्षातल्या त्या गटाला दिलेली सर्वात मोठी चपराक होती। तुम्ही माझ्या परस्पर निर्णय घेऊ शकत नाही, हे सुनेत्रा पवारांनी दिल्लीत बसून ठणकावून सांगितलं। या एका पत्रामुळे दिल्लीतल्या नेत्यांचे धाबे दणाणले। सुनेत्रा पवारांनी शांतपणे आपलं डॅमेज कंट्रोल सुरू केलं होतं, पण मित्रा, या पत्राचा राग म्हणून पक्षातल्याच काही नेत्यांनी सुनेत्रा पवारांचा जाहीर अपमान करण्याचा कट रचला होता का? फेब्रुवारी 2024च्या त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडलं होतं, हा सगळ्यात मोठा खुलासा मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे। त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तो व्हिडिओ अजिबात मिस करू नका। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।